वैभव राऊंड विकेट स्ट्रायकिंग एरियावरती अमरीश. पहिलाच बॉल लो व फुल टॉस फक्त दिशा दिली. कॉपी बुक स्टाईलला एक्स्ट्रा कव्हरला एक रन ते कंप्लीट करत असताना बॅट्समन अमरीश मराठे सिंगलनं खातं खुलं झालं या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स या संघाचा अकाउंट इथे ओपन करत असताना एका धावेने अमरीश मराठे खाते फोड करत असताना धावसंख्येचा श्री गणेश करत असताना एक रन टीमच्या टोटल मध्ये इथे ऍड झाली आहे. आई एकविरा 11 सन्माननीय गौरवनाथजी खाडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्या विरुद्ध जेएम स्पोर्ट्स श्री विजयजी मराठे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. फुल टॉस होता इनफिल्डच्या डोक्यावरून गॅप मध्ये केले. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप्स फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट हे दाखवून देत असताना बॅट्समन कुमार नवले बॉल वाईड लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठीचा चौकार. गुड शॉट. थँक्यू डीजेम. दर्जेदार स्ट्रोक होता कुमार नवलेच्या बॅटमधून या 4 धावा. बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमची टोटल वेगानं पुढे सरकते आणि फलकावरती एकूण धावांकित होत आहेत 5 रन ऑन द बोर्ड. यावेळेला ग्लाइड केला हा चेंडू वेगाचा पुरेपूर वापर. या अगोदरच्या फटक्यावरती ताकद होती तर या स्ट्रोक वरती होती नजाकत. डेलिकेट टच डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कुमार नवलेच्या बॅटमधून येतोय लागोपाठचा हा दुसरा चौकार. फ्लाइंग स्टार्ट जेएम स्पोर्ट्स टीमला करून देत असताना स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन कुमार नवले त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार. टीमची टोटल 9. फुल टॉस होता स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये. मिड विकेटला थोडासा उशीर घेतला फिल्डरनं थ्रो देण्याकरता आणि तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय तो म्हणजेच बॅट्समन कुमार नवले. रिस्की सिंगल इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन कुमार नवले आणि त्याच्या साथीनं बॅट्समन अमरीश मराठे टीमची टोटल या एका रन नंतर स्कोरबोर्ड वरती पुढे सरकते आणि फलकावरती एकूण धावा अंकित होतात त्या म्हणजेच 10. एक डबल डिजिट इन डबल फिगर टीमचं स्कोर कार्ड फलकावरती आहे ते 10 या अंकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती अमरीश. या बलीला फुलरलेत वेगवान अपील. यस इट इज टोटली प्लम्प लाऊड अपील बरोबर मिडल आणि ऑफस्टिकच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोर विकेट पायचितची शिकार ठरला बॅट्समन अमरीश मराठे. सुयश जाईल बॉलर वैभवच्या खात्यात 10 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का पोहोचलाय बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमला. टीप 4 बॉलवरती बिल्डअप झाली होती आणि ती पार्टनरशिप मोडीत काढली आहे. सध्याच्या घडीला बॉलर वैभवनं पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये. बॅट्समन इंटर इंटू द ग्राउंड. स्वप्नील जात आहेत टॉप ऑर्डरचा आणखीन एक विश्वासू आणि भरोसेमंद फलंदाज सध्याच्या घडीला खिलपटीकडे मार्गक्रमण करत असताना ही प्रेशर गेम आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. ऑलरेडी जर पाहिलं असेल तर भैरवी 11 हा संघ जाऊन मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यांच्या विरुद्ध कुठला संघ मानगिवली प्रीमियर लीगच्या चॅम्पियन पदासाठी इथे मात्र फाईट करेल याचं उत्तर प्रेक्षकांना येणाऱ्या कालावधीत नक्कीच मिळणार आहे. दोन्हीही मातब्बर संघ. 2 संघांदरम्यान ही कडवी झुंज क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती हे द्वंद्व युद्ध. फुल टॉस होता बोलर्स बॅकडाव विषयपंडी फटका एक्झिक्यूट केला. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर बॉल वरती दुसऱ्या धावेचा कॉल कुमार नवलेचा. थ्रो चुकीचा गॅदर करत नाहीयेत विकेट किपर. बॅकअप खराब चेंडू फरार झालाय. 3 धावा तर बोलून पूर्ण होत आहेत अँड डेफिनेटली अंपायर सिग्नल. टोटली ते रन काउंट होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमच्या खात्यामध्ये 6. नशिबाचा षटकार आला इथे शेवटच्या बॉल वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर जेएम स्पोर्ट्स टीमची टोटल फलकावरती सरकली आहे 16.
16 धावा स्कोरबोर्ड वरती. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. वाडिश लॉंग ऑफला लकी होतो फिल्डर त्या ठिकाणी आणि अनलकीली हा बॉल मात्र एक्स्ट्रा धावा देऊन जातोय बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स या संघाला. पॉवर प्ले मध्ये दर्जेदार सुरुवात. एक विकेट जरी गमावली असली तरी स्कोर कार्ड वरती 16 धावा. या अगोदरच्या मॅच मध्ये 40 धाबेचं लक्ष यशस्वीरित्या डिफेंड केलं, बचावलं भैरवी 11 टीमनं. आणि सध्याच्या घडीला मोठं लक्ष डोल्यासमोर मॅच मध्ये मार्गस्थ झाली आहे टीम जेएम स्पोर्ट्स 11 टीम. चांगली कामगिरी करत असताना त्या ठिकाणी दोन्ही टीम करता खेळाडू खरं तर खूप चांगला प्लॅटफॉर्म इथे सेट करून दिलाय. जे अपकमिंग यंगस्टर आहेत मानकिवली गावचे त्यांच्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म इथे सेट करून दिला. मानकिवली प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. जितकी चांगली शिस्तबद्ध स्पर्धा तितक्याच चांगल्या दर्जादार आयोजनाची आणि नियोजनाची ही स्पर्धा. स्पर्धेचाच अंतिम आणि अखेरचा दिवस, पहिलंच पर्व याच्यासाठी गेला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खरोखरच उत्स्फूर्त गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि त्याचबरोबर विद्यमान आयोजिका कमिटीनं साकारलं गेलेलं यशस्वी आयोजनाचं हे स्वप्न आणि ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होण्याच्या परिपथावरती तुम्ही पाहतायत. मानकिवली प्रीमियर लीग 2020 सीझन 1 पहिलंच पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना तमाम मानकिवलीकर ग्रामस्थ चांगला सपोर्ट देत असताना ग्राउंड देखील भव्य दिव्य सुसज्ज असं सुबक असं व्यासपीठ ग्रामीण टेनिस क्रिकेट live.in च्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. प्रोफेशनल अंपायर, प्रोफेशनल कॉमेंटेटर, खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉल बॅटन पाड मध्ये होता. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. वेगवान 1 रन तिथे कंप्लीट करत असताना बॅट्समन कुमार नवले 1 रन ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमच्या खात्यात. आणि 1 रन नंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकते. एकूण धावा घेत होत्या त्या म्हणजे 17. 70 रन ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एरियावरती सज्ज होत आहेत स्वप्नील. फिरोज येत आहेत दुसऱ्या षटकात. ह्या बेलीला गतीमध्ये परिवर्तन, लाऊड अपील झालं पण अंपायर सहमत नाही आहेत. आत्मविश्वास जास्त नव्हता या अपील मध्ये, अनकॉन्फिडंट अपील आणि ते अपील इथे रिजेक्ट केली आहे मेन अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांनी. टीमची टोटल स्थिर फलकावरती धाव आहेत 17. फिरोजच्या स्पेल मधून हा डॉट बॉल. या बलीला ऑन साइडला टर्न केला हा बॉल. डीप मधून फिल्डर पुढे सरकलाय. 1 रन इथे कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा कॉल. माघारी परत आहेत त्या ठिकाणी बॅट्समन स्वप्नील. एकाच धाबेवरती समाधानी राहावं लागतंय. सिंगल डबल न सध्याच्या घडीला हे स्कोर कार्ड मेंटेन ठेवत असताना सिंगल डबल क्रिकेट नेहमीच तुम्हाला क्रिकेटची लाईफ लाईन संजीवनी म्हणून ओळखली जाते. सिंगल डबल धाव त्या एकेरी धाबेला प्राधान्य देत असताना स्वप्नील टीमची टोटल पुढे सरकते 18 रन. शॉर्ट बॉल बॅकफुटत येऊन हुक केलाय. देखना स्ट्रोक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमार नवलेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेची सफर करतोय. येतो एमपीएल ब्रँडेड चौकार. काही दाम हा करतो आपली भलाई. अवघड येळी नेहमी हात देतो साथ. 4 धावा या बॉलवरती ऍड होतील बॅट्समन कुमार नवले आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमच्या खात्यात. चौकारानंतर टोटल आहे 22. 22 रन स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला ही टोटल. फिरोजचं हे दुसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 इन प्रोग्रेस. कॉमेडी बॉक्स कडून तयार होत असताना फिरोज या बलीला ऑन साइडला स्वीप केलाय. नचाकत होती या स्ट्रोक वरती. बॉटम हँडचा कमालीचा वापर. मनगटाच्या साहाय्याने चेंडू फेकून दिला स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका. कुमार नवलेच्या बॅट मधून येतो लागोपाठचा दुसरा चौकार. तुझी हवस मी पुरवीना, तुला बोटीनं मी फिरवीना. तुझी हवस मी पुरवीना, तुला बोटीनं मी फिरवीना. तुला फिरवीन. थँक्यू सो मच डीजे. चांगलं संगीत इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना चौथा चौकार एकंदरीत डावाचा कुमार नवलेच्या बॅट मधून. फुलर लेंथ होता फक्त दिशा दिली. बॅकफुट देऊन सन्मान देत असताना चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे क्रिकेटचं मूल तंत्र असतं आणि ते तंत्र इथे आत्मसात करत असताना कुमार नवले बॅकवर्ड पॉइंटला 1 रन इथे कंप्लीट करतोय. टीमची टोटल सिंगल न पुढे सरकते 27 ऑन द बोर्ड. 27 धावा स्कोर बोर्ड वरती.
दुसरं षटक सध्याच्या घडीला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं कंप्लीट झालंय फिरोजचं. 11 धावा एकंदरीत त्यांनी खर्च केल्या आणि 2 षटकांच्या अंती इथे चांगली सुरुवात झाली आहे सेमीफायनलच्या महत्वाच्या निर्णायक लढतीमध्ये बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमची. रन ऑन द बोर्ड. 13.50 धाबेची सरासरी प्रति 2 षटकांमागे. मोठं लक्ष डोळ्यासमोर ठेवून पार्टनरशिप बिल्डअप करत असताना बॅट्समन कुमार नवले आणि त्यांच्या साथीनं बॅट्समन स्वप्नील पुसाटी आणि बॅट्समन कुमार नवले ही जोडी सध्याच्या घडीला भागीदारी रचत असताना जेएम स्पोर्ट्स या संघाकरता 4थ्या विकेट करता सध्याच्या घडीला ही भागीदारी बिल्डअप होतीये. वैभव नवले येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. टीम करता तिसरं वैयक्तिक या मॅच मधलं हे दुसरं षटक. कॉमेंट्री बॉक्स कडून तयार होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर वैभव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 2 षटकांचा खेळ ते कंप्लीट होतोय. क्षेत्रश नावाचे निर्बंध पंचांनी ते हटवलेत. डीप मध्ये 4 फिल्डर सध्याच्या घडीला रक्षण करतायत सीमांचा. 30 यार्ड सर्कल मध्ये पाहू शकाल शॉट थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर फाईन लेग शॉट मिड विकेट स्कोअर लेग आहे मिड विकेट आहे वाईडिश लॉग ऑन मिड विकेट आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट. बॉलर तयार वैभव. पहिलाच बॉल प्रॉपर टायमिंग शॉट. व्हॉट एक्साइटिंग पॉवर. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दिमागदार दर्जेदार स्ट्रोक कुमार नवलेच्या बॅट मधून. मानकिवली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. Thank you so much. Longest hit of the tournament. मोठा स्ट्रोक कुमार नवलेच्या बॅट मधून 6 धावेनं स्वागत केले वैभवचं आणि टीमची टोटल षटकारांना सरकली आहे फलकावरती 33 रन. यावेळेला फुल लेंथ होता ड्राईव्ह करतायत ऑन साइडला मिड विकेटला डीप मधून फिल्डर थोडासा उशीर घेतला बॉल उचलण्याकरता. 2 धावेची संधी आणि संधीचं सोनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे सेन्सिबल क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन क्रिकेट विथ द ब्रेन काय असतं ते दाखवून देत असताना बॅट्समन कुमार नवले जितका मोठ्या स्ट्रोक वरती भरोसा आहे या फलंदाजाचा तितकी चांगली कल्पकता सिंगल आणि डबल रन कंप्लीट करण्यामध्ये. वैयक्तिक 27 धावेवरती नाबाद इनिंग साकारत आहे जेएम स्पोर्ट्स टीम करता 2 धावा. बॅटिंग करणारे टीमच्या खात्यात स्कोरबोर्ड वरती टोटल आहे 35 रन ऑन द बोर्ड. स्वीप करण्याचा प्रयत्न अँकल मोड केला होता त्यानंतर फटका सजवायचा होता पण गती अधिक होती या बॉलवरती. वेग इतका प्रचंड होता की लाईन रीड करता आली नाही आहे. स्ट्रायकिंग इनवरती बॅट्समन कुमार नवलेला आणि वैभवच्या स्पेल मधला हा येतो डॉट बॉल. कमबॅक करत असताना वैभव फ्रंट लाईन बॉलर आहे I11 टीमचा. काय जबाबदारीनं गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. फुलर लेत होता गॅप शॉट सिलेक्शन अलंग टू द कार्पेट. बॉल थांबणार नाहीये. दणदण करत चाटत पुसत घासत गरंगलत कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा ग्लोरियस स्ट्रोक कुमार नवलेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. मग शिकाऱ्याच्या हाता त्याच्या खात्यामध्ये टीमची टोटल 39 रन स्कोरबोर्ड वरती. स्टील 2 to go. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला ऑन साइडला भिरकावून दिलाय प्रॉपर टायमिंग शॉट. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. बेधडक बेफाम बेछूट फलंदाजी कुमार नवलेच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. गुड शॉट. तुझ्या रूपाचं चांद या मॅच मध्ये 35 धाब्यांची नाबाद इनिंग साकारत असताना कुमार नवले. वाट अ बॉल वाट अ बॅटिंग.
फुलर लेंथ होता, बॅटची कडा घेतली गेली बट निर्जस्थली जाऊन चेंडू पडतोय. दुसऱ्या धाबेचा मानस फिल्डर डीप मधून कव्हर पॉइंट रिजन मध्ये मिसफील्ड झाली. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न यशस्वी. 3 धाबा इथे पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दर्जेदार इथे पाहायला मिळते. अंपायर सिग्नल. थर्ड ओव्हर इज कम्प्लीट. 3 षटकांचा खेळ इथे संपला. बॅटिंग करणारा जेम्स फोर्डची टोटल 15.33 सरासरीने 46 रन. 2 विकेटच्या नुकसानामध्ये 46 धाबा स्कोर बोर्ड वरती. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला करून देत असताना बॅट्समन कुमार नवले. या मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा होत्या, कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा लोअर परफॉर्मन्स झाला होता त्यांचा, बट महत्वाच्या मॅच मध्ये इम्पॅक्ट आणि त्याचबरोबर पॉवरफुल परफॉर्मन्स आपण पाहतोय तो म्हणजेच कुमार नवलेचा. वैयक्तिक 38 धावसंख्येवरती खेळतायत. 13 बॉल मध्ये प्रत्येक बॉल वरती 260च्या स्ट्राईक रेटनं ते बॅटिंग करतायत. आणि सध्याच्या घडीला या खेळीनं I-11 टीम मध्ये मात्र वातावरण निर्माण झाले ते चिंतेचं, कारण कुमार नवले अजूनही 38 धावेवरती नाबाद इनिंग साकारतोय जेम्स स्पोर्ट्स या टीम करता. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची टोटल फलकावरती 15.33 सरासरीने 46 धाबा धाव फलकावरती. अमरीश झटपट बाद झाले होते. त्यानंतर इथे डाव सावरत असताना ॲज ओपनर म्हणून मैदानाकडे मी कुठल्या जबाबदारीने दाखल झालोय, कॅप्टननं माझ्यावरती काय जबाबदारी सोपवली आहे, काय कारमंत्र मला दिलाय, त्याचं इम्प्लिमेंट पहिल्या इनिंग मध्ये करत असताना कुमार नवले गुड बॅटिंग अँड गुड जॉब फॉर टीम जेम्स स्पोर्ट्स. स्पर्धेमध्ये आपण आज पहिलं अर्धशतक पाहिलं ललित मराठे यांच्या बॅटमधून, आणि दुसरं अर्धशतक MPL मानकेवली प्रीमियर लीग मध्ये कंप्लीट करेल का बॅट्समन कुमार नवले. 12 रनची आवश्यकता त्याला. पहिलाच बॉल शबलून हुक केलाय. व्हाट अ शॉट. गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन. हा षटकार नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला. धावसंख्येवरती नाबाद इनिंग साकारतोय. टीमची टेबल 56 अब तक 56. फुलर लेंथ होता, फक्त दिशा दिली. 1 रन तिथे कंप्लीट. शॉर्ट विकेटच्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन ऍड होईल बॅट्समन कुमार नवलेच्या खात्यात. अंपायर सिग्नल. 4th ओव्हर इज कंप्लीट. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमची टोटल फलकावरती एकूण अंकित झाले ती म्हणजे 2 विकेटच्या नुकसानामध्ये 57 रन. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले.
झेल सोडला होता कुमार नवले यांचा. सामोरे जात आहेत कुमार नवलेला, जो 20 बॉलमध्ये 49 धावसंख्येवरती नाबाद इनिंग साकारतोय. 19 चेंडूंमध्ये 49 धाब्याची नाबाद इनिंग. टीमची टोटल आहे 57. 5वं षटक बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुट येऊन कट केलाय. 50 अप. 50 धाबा इथे पूर्ण करत असताना कुमार नवले, व्हॉट इनिंग. प्रेक्षकांना अभिवादन असेल. जर इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या कुमार नवले करता. प्रेशर मॅच आणि प्रेशर मॅच मध्ये 21 बॉल मध्ये 51 धाब्याची मॅरेथॉन इनिंग. विजय मराडे यांच्या वतीनं कुमार नवले यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. व्हॉट अ नॉक. या वेळेला हुक केला हा बॉल स्क्वेअर लेगला. फिल्डर बॉलच्या खाली. यस इट, आय विल टेकल कॉन्फिडेंटली. तो कॉन्फिडन्स दाखवला स्क्वेअर लेगच्या फिल्डरना. हाताचा पिसारा फुलत असताना हा झेल तिथे टिपला आणि कुमार नवले नावाचं जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्यामध्ये यश आलंय. बॉलर निलेश कालेकरला तिसरा धक्का पोहोचलाय जेएम स्पोर्ट्स टीमला. कुमार नवले बॅक टू द पेव्हिलियन. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. थँक्यू डीजे. सेमीफायनलच्या महत्वाच्या आणि निर्णायक सामन्यामध्ये 21 चेंडू आणि 51 धाबेचं योगदान देत असताना कुमार नवले शेवटच्या क्षणाला इथे मात्र अपयशी ठरलाय. बट मोठ्या शिताबीनं तो लढलाय टीम आई एकविरा या संघाच्या विरुद्ध आणि ही त्याची इनिंग एक अविस्मरणीय इनिंग म्हणून या मानकिवली प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये नेहमीच कधीही आगेकूच ठरणारी असेल. व्हॉट अ डॉक. न्यू बॅट्समन इंटायर इनटू द ग्राउंड. पंकज भोले. क्षमता आहे या फलंदाजाकडे. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवर ब्रेक स्ट्रोक पंकज भोलेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एमपीएल ब्रँडेड सिक्सर. पावलानं कुमार मैदानाच्या बाहेर परतला. त्याच पावलानं मैदानामध्ये दाखल झालाय कल्पेश भोले. माफ करा पंकज भोले. गुड स्ट्रोक, चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला. षटकारांना खातं खुलं करतायत. 6 धाब्यानं टीमची टोटल सरकली 65. 65 रन स्कोरबोर्ड वरती. मोठं लक्ष डोल्यासमोर ठेवून फलंदाजी करत असताना पंकज. या वेळेला लाईन इथे पाहावी लागेल. अंपायर सिग्नल. बॉल सरळ जातो मिडल आणि लक्सिक वरून आणि येतोय तो डॉट बॉल. गती भन्नाट होती या बॉल वरती. प्रचंड वेगानं अधिक द्वेषानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निलेश यांचा आणि येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करत असताना षटकारानंतर धावसंख्या स्थिर 65 ऑन द बोर्ड. आणखीन एक बिग हिट काढण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. धाबाची संधी निर्माण झाली. थ्रो गॅदर झाला नाहीये. बॅकअप देत असताना त्या ठिकाणी वाईडेश मिडॉनला फिल्डर. रन इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. मोठं षटक हवं होतं बॅटिंग करणाऱ्या जेम्स स्पोर्ट्स टीमला. बट निलेश यांच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव इथे पणाला लावला. 5 बॉलचा स्पेल संपला. आतापर्यंत 8 धाबा, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल बॅकफुट येऊन पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला चांगली फिल्डिंग एक कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा कॉल. बॉल इथे गॅदर करता आला नाहीये बॉलर निलेशला. या 2 रन्स ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या जेएम स्पोर्ट्स टीमच्या खात्यात. इनिंग कंप्लीट. 5 षटकांचं पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या अंकित झाली आहे ती म्हणजेच 3 विकेटच्या नुकसानामध्ये 67 रन स्कोरबोर्ड वरती. आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय ते म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या आई एकविरा 11 टीम करता 68 धाबेचं. आतापर्यंतच्या स्पर्धेचा जर एकूण आपण लेखाजोखा पाहिला तरी सर्वोच्च टीमची टोटल सांघिक सर्वोत्तम धावसंख्या फलकावरती लगावली आहे.
पण हे देखील विसरून चालणार नाहीये की 60 धावेचा यशस्वी पाठलाग देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय आणि तो पाठलाग या दुसऱ्या सत्रामध्ये होईल का आई एक्युर 11 टीमच्या वतीनं या ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती आमचे जवळचे मित्र आणि मॅन फ्रॉम खारिवली रोशन संते सर यांच्याकडे. धन्यवाद. पण 68 धाब्याचा लक्षाचा कशा प्रकारे पाठलाग होतो या ऐकूयात मायक्रोफोन वरती आमचे परम मित्र रोशनदादा संते यांचा आवाज. धन्यवाद. येऊ चालत आहे तुझ्या देवलाला तुझे चरणाशी माता ठेवाला बँड बाजाचे तालाव पोराही नाचतान तुझे गोपाल केला बँड बाजाचे तालाव पोराही नाचतान तुझे गोपाल केला पाच पांडवांची कला आला डोंगर कोरियला पाच पांडवांची कला आला डोंगर कोरियला आई तुझे बेटीला आई तुझे बेटीला एका पाकाच्या महिन्याने येताव तुझे काढले डोंगराला एका पाकाच्या महिन्याने येताव तुझे काढले डोंगराला एका पाकाच्या महिन्याने येताव तुझे काढले डोंगराला. थँक्यू. हर्षल आणि युवराज आपण कुठे असेल तर या. युवराज आणि हर्षल आपण कुठे असेल तर यायचं आहे समालोचन कक्षेसमोर. अडुसष्ट धावांचं लक्ष आहे. आपण पाहू शकाल यावेळेस आई एकविरा 11 या टीम समोर 5 षटकांमध्ये 67 धाव बनवल्यात. JM स्पोर्ट्स या टीमने आणि खूप मोठं लक्ष ठेवलेलं आहे. 68 धावांचं गोलंदाजी मार्कोती सज्ज होतोय. गोलंदाज पंकज भोले 30 चेंडू आणि 68 धावांचं लक्ष आहे. कुमार नवलेने 21 चेंडूंमध्ये 51 धाव बनवल्या. या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. अप्रतिम बॅटिंग केली या सेमीफायनल मध्ये आणि JM स्पोर्ट्स या टीमला एक खूप मोठी धावसंख्या बनवून दिलेली आहे. कुमार नवलेने तब्बल 67 धाव बनवल्यात आणि 68 धावांचं लक्ष ठेवलंय. गोलंदाज पंकज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज फिरोज, नौशाखा फलंदाज रमाकांत. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. 30 चेंडू 68 धावांचं लक्ष. यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. अमरीश होते. वायडिश लंगोनला धावसंख्या 1 आहे. एका धावेने श्रीगणेश होतोय. एका धावेने संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज फिरोज आणि रमाकांत ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक
आणि संघनायक आपण पाहतोय पंकज भोले. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी होते, डॉट बॉलची समाप्ती होते, धावसंख्या स्थगित आहे, 1 धाव धावफलकावरती. खूप मोठं लक्ष आहे 68 धावांचं. यानंतर मेगा फायनल देखील शिल्लक आहे. भैरवी 11 या टीमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या समोर कोणता संघ येतोय अंतिम फेरीमध्ये हे पाहणं औचित्याचं ठरेल. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळलाय, वायडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण राज गडगे अप्रतिम बॅटिंग केली होती लीग मॅच मध्ये. तोच राज आपण पाहतोय, खूप चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. मानकिवली प्रीमियर लीगची दुसरी सेमीफायनल सुरू आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुमार नवले यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त 2. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो, सुरेख गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक फेकतोय, कंजूस गोलंदाजी करतोय पंकज भोले. हा गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय पंकज. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते, भेदक मारा करतोय हा गोलंदाज पंकज. राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्राईक इन फलंदाज फिरोज. यावेळी चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर करतोय आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 66 धावांची गरज. टीमला रमाकांत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज लक्की येतोय, 3 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, खराब क्षेत्ररक्षक बॅकिंग साठी पंकज येत आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलं होतं परंतु 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी होते यावेळी JM स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. 5 धावा धावफलकावरती आहेत. भैरवी 11 या टीमला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे, कुठे जाऊ नका कारण की यानंतर त्वरितच आपण सामना सुरू करणार आहोत मेगा फायनलचा.
ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतोय. एकच धाव मिळते. स्वप्नील आहेत शॉर्ट पॉइंटला. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक यावेळेस दुसरं मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील जर पाहिलं गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेट लकी. यावेळी स्ट्राईक इनला आहेत लकी. खूप चांगला चेंडू आपण पाहतो. तेवढा चांगला फटका आहे. झेल ड्रॉप केलाय आणि तोपर्यंत मिळतात लकीला या 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावांची अजूनही गरज आहे. 68 धावांचं एक खूप मोठं लक्ष आपण पाहतोय. आई एकविरा 11 या संघासमोर आहे. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी होती या मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाज राजच्या माध्यमातून स्ट्राईकला फलंदाज लकी माळी आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 19. यावेळेस चांगला फटका. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अमरीशने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. लकी बॅक टू द पवेलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांची गरज. धावसंख्या 13 आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय कुमार. यावेळेस फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चांगला प्रयत्न केला होता परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकार. अडुसष्ट धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. अजूनही 49 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. स्ट्रायकिंग फलंदाज फिरोज आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय या मैदानावरती आहे. प्रति हल्ला चढवला जातोय कुमार नवलेच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट
अजून एक चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावांची गरज. 14 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. अप्रतिम बॅटिंग सलामीचा फलंदाज फिरोज आपल्या टीम साठी करतोय. या 20 घुटना टेक तमाशा देख. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. त्या धावा खर्च करतोय. या षटकामध्ये अतिशय महागडं षटक फेकतोय कारण की इक्वेशन होतं 18 चेंडू 60 धावांचं. आता मात्र इक्वेशन आहे येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. अप्रतिम बॅटिंग करतो फिरोज आपल्या टीम साठी. विजयाच्या आशा पल्लवित केल्यात फिरोजने. चौकार षटकार येत आहेत फिरोजच्या बॅट मधून. ही ओळख आहे फिरोजची. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माहिती हिट षटकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 35. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. आणि सांघिक कोट्यातील 4थं षटकंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पंकज. ज्या पंकजने फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं गेलं तर 2 धावांचं षटक फेकलं होतं. तो जो पंकज येतोय गोलंदाजी करण्यासाठी या 4थ्या षटकामध्ये. या निर्णायक षटकामध्ये वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय फिरोज. पंकज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळी डॉट बॉल फेकलाय. ही ओळख आहे पंकजची कारण की या संपूर्ण सामन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली पंकज भोलेने आपल्या टीम साठी. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल फिरोजला कारण की फिरोज एक अप्रतिम टच मध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळी स्क्वेअर कट करतोय. गॅप मध्ये आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 38. खूप चांगली फलंदाजी होते फिरोजच्या माध्यमातून. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. राईट आर्म राऊंड विकेट पंकज. यावेळी बॅटची बाहेरची गळा आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या
त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय गोलंदाज पंकज बोले आणि खूप मोठी सफलता प्राप्त करतोय JM स्पोर्ट्स या षटकामध्ये. हे गणराया वारसा हा शक्ती आल्यांचा गजर देखील होतोय फिरोजसाठी, कारण की खूप चांगली बॅटिंग केली आणि जिंकण्यासाठी आता मला 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. यावी स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय आई एकविरा 11 टीमला. आई एकविरा 11 संघ बॅकफूट वरती. बुलेट गाडी लईच भा विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का? मॅच विनिंग गोलंदाजी होती या मैदानावरती, कारण की 27 धावा खर्च केल्या होत्या कुमारने. असं वाटलं होतं या सामन्यामध्ये कमबॅक केलंय, परंतु पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय तो म्हणजेच JM स्पोर्ट्स या टीमला संगनायक पंकज बोले. अप्रतिम गोलंदाजी होते, इकॉनॉमिकल षटक फेकतो पुन्हा एकदा. या 20 मिस टायमिंग आहे, हॅट्रिकची संधी आपण पाहतोय आणि झेल ड्रॉप होतोय आणि हॅट्रिकची संधी देखील हुकतीये. सोपा झेल सोडलाय कुमारने आणि फायनलचा सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. निलेश मराठे यांनी सांगितलेलं आहे की फायनलचा सामना हा 4 षटकांचा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज, स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव नवले. यावेळी सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू आपण पाहतोय, वेगाने इम्प्रेस करतोय, वेगाने बीट करतोय आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात अन सहालो बाई वाहर माझ्या थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश कालेकर आहेत उर्फ पेट्रोलबाई या नावाने सुपरचित आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय ओमकार गडगे. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळी ऑन साइडला लॉफ करतोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण दाखवतोय, परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. गजने, परंतु षटकार नाही चौकार येतो या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल यावेळी 43 आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची गरज आहे. ओमकार पुन्हा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज निलेश ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 25 धावांची गरज. फुल टॉस चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. एक धाव कंप्लीट. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट सीमारेषेवरती, तोपर्यंत मिळते एकच धाव. 4 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील. स्ट्रायकिंगला फलंदाज वैभव.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सन्माननीय आदरणीय दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू येतोय. एकदा तर कंप्लीट केले पंकज आहेत आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. साहेबांच्या मॅचीसाठी सामना सुरू आहे. दुसरी सेमीफायनल JM स्पोर्ट्स विपक्ष आई एकविरा 11 या दोन टीम मध्ये. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रिक्त शिल्लक आहे. खूप मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे आणि सामना फिनिश होतोय आणि सुरेख जेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट मिळवतोय आणि सामना जिंकलाय. या मैदानावरती JM स्पोर्ट्स या टीमने आणि JM स्पोर्ट्स संघ दाखल होतोय मेगा फायनल मध्ये. JM स्पोर्ट्स टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आई एकविरा 11 या टीमचं आभार आणि कौतुक.